साधारण फेब्रुवारी 2023 साली छत्रपती प्रेमलराजे रुग्णालय हे सरकारी दवाखान्यामध्ये 4,87,00,000 रुपयाचे ड्रेसिंग मटेरियल खरेदी करण्यात आलं आणि आता ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. कारण शासनाने ह्या संबंधित शंका आल्यानंतर समिती नेमली आणि समितीच्या लक्षात आलं की ह्यात फार मोठा गैरव्यवहार झालेला आहे आणि अनियमित आढळलेले आहे. संबंधित परचेस कमिटी आणि पुरवठादारावर ताबडतोब FIR नोंद करा, तात्काळ नोंद करा आणि ती कागदपत्र जी असतील ती शासनाला पाठवा असा आदेश दिलेला आहे. पण या आदेशाचं पालन झालं नाही. फक्त पुरवठादारावरच फक्त FIR दाखल करण्यात आला. परंतु परचेस कमिटीमध्ये असलेले डॉक्टर दीक्षित असून देत, गिरीश कांबळे असून देत, ढवळे असून देत, खेडेकर असून देत, अश्विन कुमार चव्हाण असून देत, प्रिया होंबाळकर असून देत, ह्यांना का वगळण्यात आलं? शासनाचा आदेश दिला आहे त्या आदेशाचं पालन करणं संबंधित वरिष्ठांचं अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे, परंतु पाळलं गेलेलं नाही. आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांकडे आम्ही निवेदन देतोय, पत्र देतोय. आम्ही अधिष्ठाता कोल्हापूर यांना पत्र देतोय की ताबडतोब परचेस कमिटीवर सुद्धा गुन्हे दाखल करा, अन्यथा आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागायला लागेल, याचिका दाखल करावी लागेल. कारण हे सगळ्यांनी मिळून खोटे नाटे शिक्के मारले, खोटे नाटे पत्र दिली काही लोकांनी. हे तपासणी जबाबदारी परचेस कमिटी होती. मग ह्या सगळ्यांनी ठरवून केले का हे? आणि जर ठरवून केलं असेल तर हे ठरवून केल्यामुळं अनेक ह्यात संख्या जास्त असल्याकारणानं मोकासारखी कारवाई करता येते का? आणि संघटित गुन्हेगारी आहे असं माझं स्पष्ट मत आहे.